काहीतरी स्पेशल प्लॅन केलेला आहे संध्याकाळी बनवण्यासाठी आणि कोणीतरी खूप जास्तच खुश आहे आज, कारण की आज वडापाव बनताय. हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत. आणि इथे आरव काय करतोय ते बघा. हे त्याचं सगळ्यात फेवरेट काम आहे आणि ते मलाही खूप जास्त आवडतं. थँक्यू. I have two stones. Two stones? And Mama has one flower. ओके. आणि जेव्हा कधी आम्ही बॅकयार्डमध्ये किंवा कुठे बाहेर फिरायला गेलो आणि तिथे फ्लावर्स असले ना, तर आरव पळतच जातो. एक फ्लावर तोडून नक्की आणून मला देतो किंवा पप्पा असेल तर पप्पांना देतो. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत दुपारचे 3 आणि आता निवांत सगळं काही घरचं काही आवरून झालं होतं. तर आता आम्ही निघालो आहोत वॉकसाठी आणि आजचा वेदरसुद्धा खूप छान आहे. मस्तपैकी ऊन आहे, आभाळ आहे, छान आहे, बाहेर जाऊ शकतो. सो निघालो आहे आम्ही आता दोघंजणं वॉक करायला आणि तिथूनच जाणार आहोत. थोडीफार ग्रोसरी घ्यायची आहे आणि ती ग्रोसरी का घ्यायची आहे ते मी तुम्हाला लवकरच सांगते, कारण की संध्याकाळी काहीतरी छान असं मी प्लॅन केलेला आहे. सो आता लवकर जाऊया, थोडंसं वॉक करून येऊया, ग्रोसरी घेऊन येऊया आणि मग तुम्हाला भेटते. आणि वाटेतच जाता जाता एवढी बहरलेली फुलांची झाडं बघून मन एकदम खुश झालं आणि दिसायला पण किती सुंदर दिसत आहेत सगळी फुलं. तर निघालोय मित्रांनो आम्ही वॉकला आणि इथूनच आम्ही जाणार आहे आता ग्रोसरीला. सो थोडंफार सामान घ्यायचं आहे, जास्त काही घ्यायचं नाही आहे. तर म्हटलं चला की जाऊया, थोडंफार ग्रोसरी पण घेऊया आणि आपली चांगली वॉक पण होऊन जाईल आणि थोडा आरवला पण बाहेर फिरायला मिळेल. A few moments later. हॅलो मित्रांनो, तर निघालो आम्ही आता. शॉपिंग करून झाली आमची शॉपिंग. थोडंफार जे काही घ्यायचं होतं ते घेतलं आणि नंतर मग आता बस निघालोय घरी जायला. घरी जाते आणि मग तुम्हाला भेटते. आरवने काय शॉपिंग केले आज? आरव, व्हॉट यू गॉट? Blue bus. हां, आरवला ब्लू बस मिळाले आज. तर आलोय आता नेमकंच घरी आणि आपण गेलेलो जवळपास 3:15 वाजता आणि आता वाजले आहेत संध्याकाळचे 4:30. मस्त वॉक झाली, थोडीशी ग्रोसरी घेऊन झाली आणि काय काय ग्रोसरी आणले ते मी तुम्हाला सांगते. तशी तर सगळी ग्रोसरी आम्ही केलेलीच होती, पण आज जसं मी तुम्हाला सांगितलं काहीतरी स्पेशल प्लॅन केलेला आहे संध्याकाळी बनवण्यासाठी. सो त्याच्यासाठी काहीतरी खास वस्तू घ्यायला गेले होते, तर ते काय आहे ते तुम्हाला दाखवते. सो पाव बघून तर तुम्हाला कळलंच असेल की नेमकं काय. सो आज मी वडापाव बनवायचा प्लॅन केलेला आहे. सो मस्तपैकी आपण छान असे वडापाव बनवूया आणि त्यानंतर मिरच्या सुद्धा आणलेल्या आहेत. वडापाव आहेत तर त्याच्यावर मिरची खायला तर खूपच धमाल लागते. आणि कोथिंबीर आणले चटणी बनवण्यासाठी आणि त्याच्या व्यतिरिक्त ह्या होल व्हीटच्या टॉर्टियाज आणलेल्या आहेत. तर रॅप बनवणार आहे, पण ते आज नाही बनवणार आहे, नंतर कधीतरी बनवेन. आजचं मेन्यू जितका स्पेशल आहे ना मित्रांनो, तेवढ्याच खास पद्धतीने आपण त्याला एन्जॉय पण करणार आहोत. सो आजचा जो वडापाव बनवणार आहे ते आपण आपल्या बॅकयार्ड मध्ये बसून मस्तपैकी एन्जॉय करू. आता अवधूत पण येईल लवकरच आणि मग त्याच्यानंतर मस्त मी आता तोपर्यंत प्रिपरेशन स्टार्ट करते वडापावचं आणि जोपर्यंत अवधूत येईल तोपर्यंत सगळी तयारी करून ठेवते, म्हणजे संध्याकाळी मस्तपैकी बाहेर बॅकयार्ड मध्ये बसून आपण आपले मस्तपैकी गरम गरम वडापाव आणि मिरची ट्राय करूया.
वडापावसाठी जी बेसिक तयारी आहे मित्रांनो ती मी करून घेतलेली आहे. तर बटाटे मी बाहेर जायच्या आधीच उकडून गेलेले, तर आता फक्त मी सोलून त्याला मस्तपैकी साफ करून इथे ठेवलेले आहे. आणि त्या व्यतिरिक्त चटणीची तयारी केलेली आहे आणि वडापावसाठी पण तयारी केलेली आहे. सो आता याच्यामध्ये मी 2-3 पाकळ्या लसणाच्या आणि थोडंसं आलं आणि 4-5 मिरच्या, मस्त झणझणीत वडापाव करायचे आपल्याला आज. सो मस्त छान अशा हिरव्या मिरच्या ऍड केलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे फ्रेश कढीपत्ता आहे. सो छान त्याच्यात कढीपत्ता खूप छान लागतो. आणि कोथिंबीर पण कट करून घेतले. ही वडापावची तयारी आहे. आणि इथे चटणीसाठी पण मी आलं घेतले, लसूण आणि मिरची घेतले आणि कोथिंबीर पण खूप मस्तपैकी धुवून छान व्यवस्थित घेतलेली आहे. आणि मी नेहमी ह्या काड्यांसोबतच टाकते कारण की त्याच्याने ना टेस्ट खूप छान लागते. आय डोंट नो तुम्ही कशी चटणी करता, पण मी नेहमी करताना ते पानं नाही, मी देठ पण त्याच्यात टाकते. त्याच्याने खूप छान टेस्ट येते माझ्या हिशोबाने. तुम्ही तुमच्या घरी कशी करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथे हिरवी चटणी बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी कोथिंबीर घेतलेली आहे. त्याच्यानंतर मिरची, आलं आणि लसूण याच्यात ॲड करणार आहे. त्यानंतर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडंसं चाट मसाला ॲड केलेला आहे आणि याला आपण मिक्सर ग्राइंडरमधनं ग्राइंड करून घेऊया. आणि हो, थोडासा आंबटपणासाठी मी याच्यात लिंबूसुद्धा ॲड केलेला आहे. बटाटे वडे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बेसन. तर आता इथे मी बेसन भिजवून घेते. त्याच्यासाठी मी एका एम्प्टी बोलमध्ये जेवढं हवं तेवढं बेसन घेतलेलं आहे. त्याच्यात जवळपास 1 चम्मच मी तांदळाचं पीठसुद्धा घातलेलं आहे. याच्याने आवरण आहे ते बाहेरचं एकदम छान आणि क्रंची होतं. त्यानंतर मी याच्यात थोडीशी हळद, धने पावडर, तिखट पावडर आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार. आणि हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि त्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी ॲड करून छान असं घट्ट बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला. तर चला, आता आपलं बॅटर तर रेडी झालेलं आहे. एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे आपली रेडी. याला साईडला ठेवूया आणि लगेच आता भाजीच्या तयारीसाठी लागूया. इथे मी थोडंसं कढईमध्ये तेल घेतलं आहे. त्याच्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि आलं, लसूण, मिरची ह्याची जी पेस्ट आपण वाटून घेतलेली आहे ना, ते याच्यामध्ये टाकणार आहे. आणि या सगळ्याचा रॉ स्मेल जाईपर्यंत आपल्याला मस्तपैकी याला सॉते करायचं आहे. थोडंसं भाजून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये मी टाकलेली आहे हळद. आणि हळद ॲड केल्याच्या नंतर याला व्यवस्थित परतून घेऊया. आणि आपले बटाटे जे आपण उकडून ठेवले होते ते आपण आता याच्यामध्ये चुरून टाकायचे आहेत. आणि हे सगळे बटाटे चुरून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये ॲड करणार आहे भरपूर कोथिंबीर, कारण की कोथिंबीर खूप छान लागते याच्यात. आणि त्यानंतर चवीनुसार याच्यात मीठ ॲड करून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आपली बटाट्या वड्यांसाठी भाजी जी आहे ती एकदम पटकन रेडी होऊन जाईल. तर अवधूतसुद्धा आलेला आहे थोड्या वेळ आधी. त्याचं पण आवरून वगैरे झालेलं आहे आणि ते मस्तपैकी बॅकयार्डमध्ये एन्जॉय करतात. काय करताय ते लगेच तुम्हाला दाखवते. आणि इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, टोमॅटोच्या झाडाला खूप छान अशी फुलं लागलेली आहेत, एकदम मस्त. झेंडूला पण एक नवीन फूल आलेलं आहे, खूप सुंदर आहे, मस्त. आणि आता बाकीचे पण उगवतील लवकरच. इथे कोथिंबीर लावली होती तर कोथिंबीर आलेली आहे, पण पुदिन्यामध्ये जास्त काही प्रोग्रेस दिसली नाहीये मला. सो याच्यात पुदिना लावलेला. आणि कोणीतरी खूप जास्तच खुश आहे आज, कारण की आज वडापाव बनताय. आणि आज मी खूप दिवसानंतर वडापाव खातोय. मी खूप खुश आहे आणि आज माझा चीट डे. सो दॅट्स इट. तर मित्रांनो, मी आता आपला मसाला एकदम व्यवस्थित गार झालेला, तर त्याचे असे व्यवस्थित बॉल्स करून घेतलेले आहेत, म्हणजे तळण्यासाठी एकदम इझी होऊन जातं. आणि चला आता पटकन आपण आपले बटाटे वडे आहेत ते तळून घेऊया. आणि बॅटर पण एकदम छान आपलं एकदम मुरलेलं आहे, छान. सो जर तुम्हाला एकदम क्रिस्पी वडे हवे असतील ना, तर बॅटर छान भिजवून ठेवा,
जेणेकरून ते छान असं मस्त मुरल्याच्या नंतर क्रिस्पी वडे होतील तुमचे. आणि इथे आता मी दुसरा वडा पण टाकते. झालेत आता आपले ऑलमोस्ट बटाटे वडे फ्राय करून. आणि आता बस आता आपण मस्तपैकी बाहेर सर्व करूया आणि एन्जॉय करूया. आणि हे तळतानाच याचा इतका मस्त घरात सुगंध पसरलाय सगळीकडे, त्याच्याने जास्तच भूक लागते आज. तर आपली वडापावची तयारी झालेली आहे, फायनली कम्प्लीट. तुम्हाला एकदा मी त्याचा लुक दाखवून देते. इथे आपले वडे तयार झाले. हे मी आरवसाठी असंच थोडेसे बन फ्राय केलेत. मस्त वडे रेडी झालेले आहेत. पाव पण मस्त कट करून घेतलेले आहेत. हा चुरा घेतलाय आणि हे का घेतलंय ते अवधूत तुम्हाला नक्कीच थोड्या वेळात सांगेल, कारण की त्याला हे खूप आवडतं. आणि इथे मी घेतलेल्या आहेत मस्तपैकी मिरच्या फ्राय करून, कांदा, आपली हिरवी चटणी आणि थोडीशी गोड चिंचेची चटणी. त्या व्यतिरिक्त जो एक्स्ट्राचा चुरा होता त्याच्यामध्ये मी थोड्याशा लसूणच्या पाकळ्या होत्या, त्या पण तेलामध्ये तळून घेतलेल्या आहेत. चुरा आहे इथे, तिखट मिरची पावडर आणि मीठ याच्यात ऍड केलेलं आहे. आता याला आपण मिक्सर ग्राइंडर मध्ये ग्राइंड करून घेऊया आणि आपलं मस्त चुरा चटणी पण रेडी होऊन जाईल. आणि इथे तुम्ही बघू शकता आपली चुरा चटणी एकदम छान अशी तयार झालेली आहे, मस्त. तर चला आता वेळ न वाया घालवता बाहेर जाऊया, सेटअप करूया आणि वडापाव एन्जॉय करूया. मस्त त्याच्यावरती हिरवी चटणी, थोडासा कांदा, थोडीशी लाल चटणी आणि तर मित्रांनो आपला पहिला वडापाव व्यवस्थित एकदम छान असा रेडी झालेला आहे. मिरची आहे, वडापाव आणि हा चुरा. तर याची खास गोष्ट म्हणजे असं की डोंबिवलीला ठाकूर वडापाव मिळतो आणि ते असा मक्याचा चुरा त्याच्याबरोबर सर्व करतात, म्हणून ते खूप फेमस आहे. आणि अवधूत लहानपणापासून डोंबिवलीला राहिलेला आहे, त्यामुळे त्याला हा चुरा आणि असं वडापाव कॉम्बिनेशन खूप आवडतं. तर खास आज मी त्याच्यासाठी हे सगळा बेत केलेला आहे. आय होप त्याला आवडेल. आता फायनली समरचं फर्स्ट आउटडोर डिनर झालेलं आहे आज सक्सेसफुल आणि खूप छान झालं, खूप मजा आली. आम्ही खूप छान टाइम स्पेंड केला बाहेर. आणि आता 8:15 वाजले तरी सुद्धा मस्त उजेड आहे. अजून तर 9, 9:15 वाजेपर्यंत उजेड असतं आता आणि काही दिवसांनी 10, 10:30 वाजेपर्यंत उजेड असेल. तर जास्त वेळ मिळतो आम्हाला आणि खूप छान टाइम स्पेंड करता येतो. आणि याच्या पुढे असंच काही ना काही नक्की आम्ही करत राहू. आणि खूप बरं वाटलं, खूप दिवसानंतर ऍक्च्युली वडापाव खाल्ले. 1-2 महिन्यापासून कुठे ना वडापावचा विषय निघत होता, पण मी बनवत याच्यासाठी नव्हते कारण की अवधूत डाईटवर होता. सो त्यामुळे म्हटलं की त्याचा डाईट नको तुटायला. पण ते बोलले ना सारखं बोलल्यावर मग आपल्याला जसं वाटतं की नाही बनवलं पाहिजे, म्हणून म्हटलं नाही आज होऊन जाऊ द्या. आणि नंतर मग मी बनवलं आणि खूप छान झालेलं, खूप मजा आली. खूप दिवसानंतर ऍक्च्युली वडापाव बनवलेले, त्यामुळे आम्हाला पण खूप बरं वाटलं. सो खूप मस्त ओव्हरऑल एक्सपिरियन्स एकदम छान होता. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि चला मित्रांनो, मग आता आजचा हा व्लॉग आहे तो आपण इथेच थांबवूया. लवकर भेटूया नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत या व्लॉगला खूप लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय.